Hi friends, today we are going to learn new poem You Start Dying Slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotion, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start slowing. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. Explanation of this poem. You start dying slowly. You start dying slowly म्हणजे आनंदी भविष्याची इच्छा कमी करणे. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्रवासच केला नाही किंवा जर आपण प्रवासच केला नाही, आपण अभ्यासच केला नाही, वाचनच केलं नाही किंवा आपल्या जीवनाचा ध्वनी ऐकूनच घेतला नाही आणि आपण स्वतःच आपली प्रशंसा केली नाही, आपण आपणालाच दाद दिली नाही, तर आपण आनंदी भविष्याची इच्छा कमी करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपण हळूहळू संपत जाऊ. यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपलं जीवन आनंदी राहण्यासाठी आपल्याला प्रवास केला पाहिजे, आपल्याला वाचन केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा ध्वनी ऐकून घेतला पाहिजे. त्याचबरोबर आपण स्वतःची प्रशंसा केली पाहिजे आणि म्हणजे आपलं जीवन आनंदी होईल. डाईंग स्लोली म्हणजे लॉसिंग होप ऑफ हॅपी फ्युचर, आनंदी भविष्याची इच्छा कमी करणे. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. In this way, you travel everywhere. Every day you travel everywhere. Every day you read number of books and you listen to the sound of life and you appreciate yourself, means you live happy life. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतःबद्दल आदर राखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्यानं मदत केली असेल तर ती मदत स्वीकारणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही हळूहळू यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे आपण आनंदी भविष्याची इच्छा कमी करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. सेल्फ इस्टीम मीन्स अ फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज. सेल्फ रिस्पेक्ट. इफ यू बिकम अ सेल्फ ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, इफ यू डू नॉट चेंज युअर routine, if you do not wear different colors or you do not speak to those you don't know, you start dying slowly. विद्यार्थी मित्रांनो, आपण सवयीचा गुलाम असतो आणि आपण त्याच मार्गाने प्रवास करू लागलो तर तो प्रवास आपणाला कंटाळवाणा होऊ शकतो आणि म्हणूनच आपणाला यामध्ये बदल होणं गरजेचं आहे किंवा बदल घडवून आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही तुमचा दैनंदिन जो रुटीन आहे, प्रवास आहे, त्यामध्ये बदल करू नका. आणि इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तुम्ही या ठिकाणी म्हणजे विविध प्रकारचे म्हणजे जीवन आपलं विविध रंगानं विविध ढंगानं बनवण्याचा प्रयत्न करायला हवा.
तरच आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी राहू. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलूच शकला नाही, त्याच्याशी संपर्क करू शकला नाही, त्याच्याशी गप्पा मारू शकला नाही, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामधील आनंद गमावत आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे आपण हळू मीन्स चेंज युअर रुटीन, यू वेअर डिफरंट कलर्स, यू स्पीक दोज यू नो पर्सन. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर turbulent emotion, those which makes your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या उत्कट भावना जाणून घेतल्या नाहीत, अस्थिर भावना जाणून घेतल्या नाहीत, तर ज्या भावना आपल्या डोळ्यात चमकतात व हृदयाचे ठोके वाढवतात त्या नष्ट होऊन जातील. आणि म्हणूनच आपल्याला काय करायला पाहिजे, सर्व काही आपण आपल्या भावना जाणून घेण्याची गरजेचं आहे. आणि म्हणजेच आपल्या डोळ्यामध्ये जे चमक आहे किंवा हृदयाचे ठोके आहेत ते आनंदानं वाढत जातील. म्हणजे हळूहळू आपलं जीवन संपून जाणार नाही, आनंदी राहणार आहे. म्हणजे आपलं जीवन आनंदी होणार आहे. आणि आनंदी जीवन घडविण्यासाठी आपणाला चांगल्या गोष्टी करण्याची गरज आहे, आनंदी राहण्याची गरज आहे. टर्ब्युलंट मीन्स अनस्टेडी, ग्लिस्टन मीन्स शाईन. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे काम करत आहे त्यामध्ये समाधान मिळणं गरजेचं आहे, समाधानी राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या प्रिय व्यक्तींच्या बरोबर प्रेमानं वागणं गरजेचं आहे. आणि ह्या जर गोष्टी जर केल्या नाहीत तर आपण काय करणार आहोत, आपलं काय होणार आहोत, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपण हळूहळू संपत जाऊ किंवा आनंदी भविष्याची इच्छा आपण कमी करतो आहे असा त्याचा अर्थ होईल. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठलाही धोका पत्करला नाही किंवा आपण एखादं चॅलेंज स्वीकारलं नाही, आव्हान स्वीकारलं नाही किंवा आपलं स्वप्न पूर्ण केलं नाही किंवा पूर्ण करण्यासाठी धडपडलो नाही, तर काय होईल, आपण आपल्या जीवनामध्ये हळूहळू काय होईल, या ठिकाणी आपल्या मनामध्ये किंवा जीवनामध्ये असणारा समंजसपणापासून आपण जर दूर राहिलो नाही तर हळूहळू आपलं जीवन म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली, हळूहळू आपलं आनंदी भविष्याची इच्छा कमी होते आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, धिस पोयम इज रिटन बाय पॅब्लो नेरुडा. सेन्सिबल मीन्स वाईस, फुल ऑफ कॉमन सेन्स. सॅटिस्फाईड मीन्स समाधान. जॉब मीन्स नोकरी किंवा काम. लव म्हणजे प्रेम. ड्रीम म्हणजे स्वप्न. अनसर्टन म्हणजे अनिश्चित. रिस्क म्हणजे धोका. सेफ सुरक्षित. यू स्टार्ट डाईंग स्लोली. ॲप्रिशिएशन ऑफ धिस पोयम. टायटल यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट पॅब्लो नेरुडा. रायमिंग स्कीम. The poem does not have a rhyme scheme. It is in a free verse format. ही कविता फ्री वर्स फॉर्मॅट आहे. फिगर ऑफ स्पीच. The figure of speech used in the poem are apostrophe, repetition, antithesis. Theme, central idea. The poet is telling us to do new things every and avoid negative thoughts and always be positive. We should enjoy each and every moment of our life. Trust yourself and what you do. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे की नकारार्थी विचार मनातून काढून टाका आणि सकारात्मक विचारानं वागा. त्याचबरोबर
प्रत्येक क्षणामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रत्येक दिवशी आनंदी राहा आणि त्याचबरोबर स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही जे काय कराल त्याच्यावरती विश्वास ठेवा.